सध्या महाराष्ट्रात काही जात्यांध आणि पक्षपाती पत्रकारांच्या गँगनं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन, मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज यांच्याबद्दल गरळ ओकण्याची अक्षरशः स्पर्धा लागली। त्यांच्या मनात जी मळमळ आहे ती प्रत्येक व्हिडिओमधून बाहेर पडताना आपल्याला दिसते। खरं तर एक वृत्ती आहे, यांना पत्रकार किंवा विशिष्ट समाजाच्या नावानं आपण कोणीही संबोधण्याची चूक करू नये, कारण ही एक वृत्ती आहे। हां, कधीकधी ही वृत्ती ठराविक आमच्या जाती समूहामध्ये थोडी जास्त वाढत चालली ही वेगळी गोष्ट आहे, परंतु शेवटी वृत्ती आहे। कारण प्रत्येक जाती समूह खूप चांगला आहे, त्याच्यामध्ये खूप चांगली माणसं आहेत, भूतकाळात होती, आज बी आहेत आणि भविष्यकाळात बी होणार आहेत। परंतु ही वृत्ती जी आहे ही वृत्ती खूप वाईट आहे आणि त्यामुळं खरं तर बाकीच्यांना दोष देणं कधीही योग्य नाही। तर अशाच या जात्यांध आणि अतिशय पक्षपाती, कारण पत्रकार कितीही म्हणलं तर जो थोडा तरी लाजेल मनाला, तो इतकी आपली लाज सोडून पत्रकारिता करू शकत नाही, कारण मर्यादा बघतो। शेवटी आपण माणसं आहेत आणि माणसाला संवेदना असतात, इज्जत असते, परंतु ही जेव्हा सोडायचीच ठरवलं आहे तेव्हा खरोखर काय म्हणावं अशा पत्रकारितेला। आणि म्हणून आज अशा या वृत्तीवर आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत। मला मागील काही 2-3 व्हिडिओ झाल्यानंतर काही मित्रांनी मला सहज विचारलं, सध्या सुशील कुलकर्णी तुमच्या फारच विषय घेऊन त्यांच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवताय। त्यांना म्हटलं मी, सुशील कुलकर्णी कोणेकाली एक चांगला पत्रकार म्हणून त्यांची मैत्री होती। मैत्री म्हणजे माझी काही फार क्लोज नव्हती, कदाचित ते मला ओळखत बी नसतील फार जवळून, पण ठीक आहे, एक आपल्या भागातला पत्रकार म्हणून आम्ही ओळखत होतो। मात्र त्यानंतर या वृत्तीतील आणि हे धंदेवाईकपणा जेव्हा आम्हाला कळला तेव्हा मात्र आम्ही सावध झालो आणि जरा आम्हालाही कळायला लागलं की या धंदेवाईक आणि अशा पक्षपाती आणि विशेषतः जात्यांध पत्रकारांच्या सानिध्यात राहणं किंवा त्यांना ऐकणंही योग्य नाही। कारण हे दाखवतात खरं की आपण किती चांगली पत्रकारिता करतो, ज्याला आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण म्हणतात, मी नाही त्यातली आणि कडी लावी यातली। तर अगदी असंच काहीसं या 2-4 पत्रकार गँगचं सुरू आहे। जास्त नाही आहेत ते, पण काही आहेत, ते एकमेकाच्या सानिध्यात राहून अशा प्रकारचे विषय हाताळतात असं वाटतंय। त्यांच्या एकूण विषयावरून त्यांचे व्हिडिओ बाहेर पडतात त्यावरून, म्हणजे एकमेकाच्या सानिध्यात राहून समन्वय साधून काय बोलायचं, कसं करायचं, विशेषतः कोणते विषय चालू शकतील, कोणते सबस्क्रायबर वाढवणार आहेत, कोणते जास्त व्ह्यूज वाढून देणार आहेत, अशा मग त्यामध्ये किती इज्जत घालवणारे असले, समोरच्याला किती न पटणारे असले, मात्र ते फक्त थोडेसे ज्याला आपण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे असावेत। आणि सध्या लोक, मी नेहमी म्हणत होतो, बलात्कार, हत्या आणि एखाद्या समाजाबद्दलची खोटी टिप्पणी वगैरे करणारे व्हिडिओ असले की खूप चालतात। खरं तर सध्या जरी यांचा मराठा हा विषय असला तरी याच्या अगोदर त्यांनी कोणतीच जात सोडलेली नाही। आज जरी आमच्या ओबीसी बांधवांचा DNA वगैरे म्हटलं असलं तरी सध्याच्या लोकशाहीतल्या निवडणुका लढवण्याची एक तरतूद आहे। ते खरं नाही आहे, कारण आम्ही बी लहानाचे मोठे झालोत। आम्हाला बी आता 60 वर्षात आम्हीही पाहिलं की जो ओबीसी समाज बांधव ज्यांना मराठा समाजामध्ये हक्काचा प्रवेश होता, तसा या मनुवादी लोकांच्या घरात कधीच नव्हता। पण आता जाऊ द्या, हे ओबीसी सध्याच्या आरक्षणासारख्या विषयावर, चाहे मराठा असेल ओबीसी असेल, आपसात भांडतायत, हरकत नाही, आणि यांना तर तेच पाहिजे होतं। खरं तर यांना भांडणं लावण्याची एक संधी हवी होती, पण स्वतःचे भांडत असल्यावर तर त्या संधीचा फायदा न घेणारे ते अशा मनुवादीचे वृत्तीचे लोक ते कसे घेणारच, आणि उलट ते कसं जास्त होईल हे बघणार, जातीत आणि कट्टर हिंदुत्व तर दाखवणार, कट्टर हिंदुत्व। आम्ही हिंदुत्व पाहिलं होतं, आम्हाला बी कधी कधी माहिती आहे, जन्मापासून आम्ही हिंदू आहोत, पण हे सनातनी काय भानगड मला काही कळलं नाही, कारण मलाच नाही आहे, आमच्या भागातील कोणालाच नाही। हे सनातनी म्हणे हिंदू धर्माची एक प्युअर ब्रँच आहे सनातन। आम्हाला खूप उशिरा कळलं, मला वाटतंय, मला तर अलीकडं वयाच्या 50 वर्षाच्या नंतरच सनातन जास्त कळलं, ते बी अंधश्रद्धा निर्मूलन
याच्यामध्ये काम करताना मी सांगितलं ना की त्यावेळेस आम्हाला कळलं की हे सनातनी कोण आहेत ते. कारण एक सनातन मासिक निघत होतं, त्याच्यातून बरेचसे हे सनातनी धर्माच्या आणि काही ठराविक त्यांच्या आड येणाऱ्या लोकांच्या विरोधात लेखन करतात वगैरे, म्हणून ते माहिती झालं. आता या सुशील कुलकर्णी यांचा अलीकडचा व्हिडिओ जर बघितला तर एक छान व्हिडिओ करा. कारण म्हणी आपण वापरतो खरं, पूर्वजांनी आपल्यासाठी तयार करून ठेवल्यात, पण या महाशयांच्या त्या व्हिडिओचे शीर्षक बनवू लागलेले आहेत. कोराडीचा दांडा गोतास काळ म्हणे. हो, बरोबर आहे, होतो खरं आहे. त्यांनी त्यामध्ये एवढी मांडणी केली आहे, तुम्हाला सांगितलं मांडणी करण्यामध्ये तर काय विचारू नका. सुशील कुलकर्णींचा हात कोणी धरू शकणार नाही. खोटी गोष्ट किंवा लोकांच्या मनात हवं ते कसं निर्माण करायचं, मराठा समाजाच्या बद्दलच, मराठा समाजाला जरांगे पाटील कसे घातक आहेत, ते कसे मराठा समाजावरच अन्याय करतात, याची बरीचशी उदाहरणं त्यांनी दिलीत. त्याच्यामध्ये त्यांनी 2-3 नावं बी घेतलेत. त्याच्यात नाव त्यांनी मला वाटतंय बारसकर महाराजांचं घेतलं आहे, तो पैठणचा विदूर मला वाटतं लगाडे यांचंही घेतलं आहे. त्याच्यानंतर एक गणेश खुणेचंही नाव घेतलं आहे, संगीता वानखेडे. हो, बरोबर आहे, ही सगळी मराठा जातीतील माणसं आहेत. समाज लय मोठा आहे. सुशील कुलकर्णी समाज खूप मोठा आहे. इथं घरी बायकोशी तुमचं जमाना आणि एवढ्या मोठ्या, तुम्ही तर नेहमीच सांगतायत की फडणवीसचं नाही बायकोचं जमत नाही. मी ठीक आहे, मुख्यमंत्री महोदयांचं आणि त्यांच्या बायकोचं वैचारिक मतभेद आहेत म्हणून सांगतात. तसं एवढ्या मोठ्या मराठा समाजात तर असतील. कारण मी नाही म्हणत आहे, सुशील कुलकर्णी म्हणतात की बिचाऱ्या देवेंद्र फडणवीसचं तर काय बायकोसुद्धा साथ देत नाही वगैरे वगैरे, त्यांनी मांडणी केली एका व्हिडिओमध्ये. तर इथं मला म्हणायचं हे की एवढा मोठा समाज आहे, थोडी मतभिन्नता होत असेल, शेवटी जातीचीच माणसं आहेत. आज ना उद्या पुन्हा परत आणखीन त्यांचा मनातला राग दूर झाल्यावर येते जवळ. ते काय धर्म आहे का बदलायला? जाती बदलत नाहीत. एका जातीतून दुसऱ्या जातीत निघून जाईल म्हणायला. आमच्याकडे जाती नाहीत बदलत, हा धर्म बदलतात. आणि म्हणून खरे घातक कोण आहेत? हिंदू समाजाला अन्याय करणारे हिंदू समाजावर आज मराठा समाजासारख्या आणि ओबीसीमध्ये भांडणं लावून तुम्हाला कोणता हिंदू धर्म टिकवावा वाटतोय? आम्हाला हे कळत नाही. यांच्यातलं भांडण सोडायचं सोडून किंवा यांच्या भांडणात थोडंसं काही गोडपणा आणण्याच्या ऐवजी तुम्ही एकदा त्यांना उचकिताय, एकदा इकडं उचकिताय. ओबीसींना सांगताय की नाही नाही नाही, हे किती बघा जरांगे कशी शिव्या देतात. मीडियामध्ये तर आपले अशा वृत्तीचे लोक भरपूर आहेत. जरांगेने एक शब्द बोलला काही नाही तोवर तर लगे आमच्या भुजबळ साहेबांना जाऊन लगे सांगितलेलं असतं. भुजबळ साहेबांनी काही बोललं की दुसऱ्या मिनिटालाच तिकडूनच लगे सांगतात, बोलले बोलले बघा, सांगा त्यांना. भांडणं कशी वाढतील आणि हेच केलं. ठीक आहे, या लोकांना कळलं नाही, आमच्या ओबीसी असतील किंवा मराठा बांधव असतील त्यांना कळलं नाही की याच्या मागं कोण आहे, ते कसे भांडणं लावली जातात आणि आपले हेतू साध्य केले जातात. कारण हे जोपर्यंत हे समाज अस्थिर होत नाहीत तोपर्यंत यांना काही धक्का लागत नाही आहे. मग हे 2% असोत की 1% असोत, फक्त डोक्याने काम करायचं आहे. बाकी ताकदीची गरजच नाही काही, फक्त विचार मांडायचे आहेत. आणि मग याच्यात कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, याच्यात जरांगेना कसा विलन बनवलंय तुम्ही जरा बघितलं तर. वाढू द्या त्यांचा TRP थोडा, पण बघा एकदा. मला तर वाटतं लहान मुलंसुद्धा बघताना ना ते बघत असतील. आणि यांचे TRP किंवा हे बघणारे समर्थक, एवढे सबस्क्रायबर्स, मोठे अनालायझर आहेत, खूप मोठे, जवळजवळ मला वाटतं लाखो सबस्क्रायबर आहेत. कसे झालेत? तर हे असे लोकांना म्हणजे टीका टिप्पणी करताना समाजावर कसं भडकवायचं लोकांना, आणि सध्या लोकांना भडकवण्याची भाषा खूप आवडते. त्याच्यामुळे तिकडं लोक फार पडतात. आणि दिवस रात्र सुरू आहे. सध्या त्यांचा 1-2 तास जात नाही आहेत की लगेच व्हिडिओ काही. आता तर आंदोलन थांबलंय तरी यांची पोटदुखी काही बंद व्हायला तयार नाही, चालूच आहे सारखं. गरळ मध्ये जे खतखत आहे ना, ते तासाला बाहेर पडायला व्हिडिओच्या माध्यमातून. मग त्यांना कमी नसतंय. मग व्हिडिओ तर कसे आणले जातात तुम्हाला माहिती आहे. बघू का? बघा या व्हिडिओमध्ये. ऐकलत, बघितलत, पाहिलत भाषा. कारण ते व्हिडिओ बरोबर तेवढंच दाखवलेलं असतं जे लोकांना पटणार नाही असं दाखवलेलं असतं. मी म्हणतो तसे तर जर प्रामाणिक एखादा पत्रकार असेल
तर त्यांना खूप विषय होते व्हिडिओच्या द्वारे माध्यम. जर ज्याचा छंद आहे व्हिडिओच्या सहाय्यानं पत्रकारिता करायची, पुरावे दाखवायचे, त्यांनी आमच्या भुजबळ साहेबाबद्दल जी काही गरळ ओकली होती देवेंद्र फडणवीस साहेबांनी, कसे ते बोलतात असे बोलतात, आणि त्यांनी म्हटलेलं आहे भुजबळ साहेब काही जेलमध्ये देशभक्त म्हणून नव्हते गेले. हे माझं वाक्य नाही आहे, देवेंद्र फडणवीस यांचं वाक्य. सुशील कुलकर्णी जे बघा, जमलं तर घ्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघा, चांगलं वाक्य. इतकंच नाही, अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग अँड पिसिंग, हे छान वाक्य. सध्या अजित पवार आपल्याकडे असतील नाही का? नाही होणार याच्यावर व्हिडिओ तयार नाही, आणि हा पुरावा म्हणून कधी येऊ शकणार नाही. सुशील कुलकर्णी खूप हुशार आहेत, आपण नाही येणार हा व्हिडिओ, घ्या ना जरा. अहो आम्ही असल्या गोष्टीत जात नाही. 100वर व्हिडिओ काढून दाखवू तुम्हाला असे देवेंद्र फडणवीसचे मागचे बोललेले, आणि काय काय बोलले, कुणाकुणाबद्दल बोललेत. राणेंनी कशा शिव्या दिलेल्या आहेत देवेंद्र फडणवीसला, नितेश राणेंनी कशा शिव्या दिलेल्या आहेत. खूप व्हिडिओ, जरा काढा ना ते बी, जरा ऐकू द्या, जरा करू द्या लोकांना मनोरंजन. खूप TRP वाढेल तुमचा. सबस्क्रायबर सध्या काही लाख आहेत तुमचे, तर नक्की तुम्ही, मला वाटतंय कदाचित कोटीच्याही पुढे जाऊ शकाल हे दाखवलं तर देवेंद्र फडणवीसचे, कारण त्यावेळेस ती एक खरी चांगली पत्रकारिता बनेल. बोलणं सोपं आहे. एवढा मोठा समाज आंदोलन करत असताना एक प्रामाणिकपणे उभा राहिलेलं आंदोलन आहे सुशील कुलकर्णी, आणि ते इतक्या प्रामाणिकपणातून उभा राहिले की कदाचित तुम्हाला ते बहुजनांना त्याची किंमत ओळखू द्यायची नाही की या जगामध्ये प्रामाणिकतेला किती महत्त्व आहे. या आंदोलनात दुसरा काहीच नाही आहे. आणि तुम्ही जे बोलता ना, हे प्रायोजक ते प्रायोजक, मराठा समाजानं आपल्या डोळ्याने पाहिलेले. स्वतःच्या भाकरी आणि स्वतःच्या म्हणजे दशम्या घेऊन मुंबईपर्यंत जाण्याची ताकद या समाजामध्ये. आणि जर का कोंडी केलीच कुणी चलाकी करून, तर दुसऱ्या दिवशी नाही, फक्त 12 तासात रसद जाग्यावर पोहोचण्याची ताकद बी याच्यात आहे. त्याच्यामुळे एवढं सोपं नाही आहे ते तुम्ही म्हणताय ते, तसं नाही आहे ते. आता तुम्ही तुमच्या मनात ठीक आहे, तुमचा हातखंडा आहे तो, आम्ही बघू. आणि आम्ही म्हणतोय, आम्ही समाजाला आपल्या प्रत्येक व्हिडिओतला खोटेपणा, त्याच्यात आपण केलेली लबाडी, हे नक्की उघड करून दाखवायचा प्रयत्न करू. भाऊ तोळसेकर बी आपलेच वरिष्ठ मित्र आहेत वाटतं, त्यांचा प्रतिपक्ष बी असाच आहे. खरं तर प्रतिपक्ष म्हणण्यापेक्षा पक्षपाती म्हणायला पाहिजे होतं त्यांनी, पण ते चुकलेत बहुतेक. त्यांना ते लक्षात राहिलं नाही का वयामुळं काही कळत नाही, पण पक्षपाती आहे ते. त्यांनी आता नाव बदलून घ्यावं. प्रतिपक्ष म्हणण्यापेक्षा आपण पाहत आहात पक्षपाती असं म्हणायला हवं. बघूया त्यांचंही आम्ही, कारण निव्वळ बहुजन समाजामध्ये लोक सगळे झोपलेले तसं समजू नका. सगळा डाव ओळखलेला आहे, आणि कदाचित भविष्यामध्ये खूप काळ बदलतो. सुशील कुलकर्णी, काळामध्ये खूप ताकद आहे. आजचा काळ उद्या राहणार नाही. सगळी राजकीय गणितं बदललेली असतील उद्या, त्यावेळेचं चित्र वेगळं असेल. त्यामुळं आज जसं आहे तसंच राहील असा जो आपला गैरसमज आहे तो जरा मनातून काढून टाका. असं नाही आहे. आपल्या प्रत्येक, खरं तर किती, कारण तासाला आपण काढलेले व्हिडिओ आहेत. आज पुन्हा आपण एक व्हिडिओ काढलाय, जरांगे पाटलांना आंदोलनातून निवृत्त करण्याचा डाव. ते काय भाजीपाला आहे का? आणला आणि फेकून दिला. एका त्यागातून तयार झालेले नेतृत्व ते समाजानं, ज्या समाजानं नेत्याला सुद्धा मान दिला नाही. बाकी जाती समूहासारखे हा समाज कुठल्या आपल्या नेत्याचा गुलाम होत नाहीये किंवा नेत्याच्या पंखाखाली दडून बसत नाहीये. तर त्यांना कळलं की मनोज जरांगेसारखे एक व्यक्तिमत्व, अतिशय इमानदार आणि प्रामाणिकपणा, हे आंदोलनच उभा राहिले. अंतरवाली सराटीत केलेल्या लाठीचार्जनंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पश्चाताप करत असतील, कुठून बुद्धी सुचली म्हणून. नसता हे आंदोलन माहिती नव्हतं. तुम्ही फार खबरे देताय की याने केलं, त्यांनी स्पॉन्सर केलं, शरद पवार तर तुम्हाला काय, मला तर वाटतंय जरा जपून राहा, डोक्यावर परिणाम होईल तुमच्या. सुशील कुलकर्णी सारखं शरद पवार, त्यांचा पक्ष शरद पवार. अरे बाकी बी विषय आहेत ना पत्रकारितेला भरपूर, त्याच्यावर थोडं बोला. सारखं शरद पवार आणि आता संजय राऊत.
एक तरी सुशील कुलकर्णींचा असा व्हिडिओ आहे का जो की विरोधी पक्षांच्या शिवाय आहे? सत्ताधारी पक्षातील लोकांच्या वर असलेला व्हिडिओ जर बघितला ना तर कदाचित लोक आश्चर्य होतील, सुशील कुलकर्णी कोण तसं बघितलं तर. पण नाही असं होऊ शकत, कारण ज्या माणसाला आता ते सवय लागली आहे, व्यसन लागलेलं आहे, फक्त आणि फक्त ठराविक याच्यावर पत्रकारिता करायची, त्याला पत्रकारिता म्हणावं का, ती पत्रकारितेच्या व्याख्यात येते का, याचा सुद्धा आम्ही विचार करू. खूप पुढे जायचं आपल्याला. व्हिडिओ थोडा मोठा होतोय म्हणून मी थांबणार आहे, नसता विषय खूप मोठा होता. परंतु एवढीच अपेक्षा आहे सुशील कुलकर्णी यांच्याकडून. तुम्ही कुठल्याही वैचारिक पक्षाची गुलामगिरी करा, कोणत्या पक्षाचं काम करायचं ते करा, पूर्ण कार्यकर्ता व्हा. कदाचित भविष्यात तशी काही रणनीती असू शकते आपली, त्यामुळेच आपलं एवढं सगळं चाललेलं असू शकतं. काही करावं, आम्हाला काही देणं घेणं नाही त्याचं. पण कृपया मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या नेतृत्वावर जे बहुजनाच्या प्रत्येक जाती समूहामध्ये उद्याची अपेक्षा आहे, कारण आज एक बी नेता त्या जाती समूहामध्ये आपापल्या समाजाला न्याय देईल असं शक्यता राहिलेली नाही. अशा वेळी प्रत्येक जाती समूहामध्ये आम्हाला एक इमानदार आणि प्रामाणिक, तो अडाणी असला तरी चालेल, परंतु इमानदार आणि प्रामाणिक नेतृत्व करणारा मनोज जरांगे पाटील हवा आहे. आजच्यासाठी